जालन्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या प्रतिमेला जेसीबीच्या द्वारे दुग्धाभिषेक। जेसीबीमध्ये गुलाबाच्या पाकळ्यांनी भरलेला दूध ठेवून मुंडेंच्या नरभर दूध टाकण्यात आलं। समर्थकांच्या वतीने धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची मागणी। पंढरपूरमधील संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्यानंतर पुरोगामी संघटना आक्रमक। टेंभुर्णीमध्ये संभाजी ब्रिगेडसह पुरोगामी संघटनांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन। पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्षपदी शशिकांत शिंदेंची निवड करण्यात आली। अनिल देशमुख यांनी शशिकांत शिंदेंच्या नावाची केली घोषणा। मनसेच्या शिबिराला प्रकाश महाजनांना बोलावलं नाही, पक्षानं बोलावलं नाही म्हणून प्रकाश महाजन झाले भाऊक। मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे नाशिकहून मुंबईला रवाना। मनसेच्या शिबिराचं दुसरं सत्र आटोपून राज ठाकरे मुंबईला निघाले। शिबिराचं तिसरं सत्र बाळा नांदगावकर आणि मनसे नेते घेणार। राज ठाकरे 20 जुलैनंतर पुन्हा नाशिकला येऊन एक महत्त्वाची बैठक घेणार। कौस्तुभ धौसे मुख्यमंत्र्यांचे नवे मुख्य गुंतवणूक सल्लागार। महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीनं धौसेंची नेमणूक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय। संभाजी ब्रिगेडनं जे पेरलं तेच उगवलं। ब्रिगेडनं हिंसाचाराचं सामान्यीकरण केलं। प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यावर हाकेंची प्रतिक्रिया। विजय मेळाव्यातील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची विधानं सकारात्मक। ठाकरे बंधू राज्यहितासाठी योग्य तो निर्णय घेतील, खासदार संजय राऊतांनी व्यक्त केली आशा। मंत्र्यांच्या दबावाखाली ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांवर पोलिसांनी खोटे आरोप केले। खासदार संजय राऊतांची पोलिसांवर टीका। विरोधकांचे आमदार फोडण्यासाठी पोलिसांचा वापर। नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांवर भाजप प्रवेशासाठी गुन्हे दाखल। कोणाच्या दबावाखाली गुन्हे दाखल, संजय राऊतांचा पोलिसांना सवाल। मनसेसोबत युतीबाबत टप्प्याटप्प्यानं प्रक्रिया सुरू। मनसेशी युती संदर्भात उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य। अनौपचारिक गप्पांदरम्यान उद्धव ठाकरेंचं मोठं विधान। सूत्रांची माहिती। भाजप आमदार जोरगेवार यांच्याकडनं साहित्य पेटवून देण्याची भाषा। किशोर जोरगेवारांचा ठेकेदाराला धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल। अखेर आमदार निवासाचं कॅन्टीन पुन्हा सुरू। दर्जा सुधारण्यासाठी कॅन्टीन मालकाला 2 आठवड्यांचा वेळ। गुणवत्ता सुधारली नाही तर पुन्हा कारवाईचा इशारा। आगामी पालिका निवडणुकीसाठी आरएसएस तयारी करतोय तर भाजप प्रदेश कार्यालयामध्ये भाजप आणि संघाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह संघातील काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित। छत्रपती संभाजीनगरातील बालगृहामध्ये अनुचित प्रकारानंतर नीलम गोरे यांनी घेतली बैठक। देखरेख यंत्रणा अधिक बळकट करण्याबाबत केलं आश्वस्त। यवतमाळमध्ये बच्चू कडूंवर गुन्हा दाखल। समारोप सभेच्या वेळी 3 तास दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाल्यानं गुन्हा दाखल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली बैठक। रेल्वे अपघात टाळण्यासाठी बैठकीचं आयोजन। दुपारी 4 वाजता विधान भवनामध्ये बोलावण्यात आली होती बैठक। पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ करा। आमदार विक्रम पाचपुते यांची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी। माजी आमदार संजय जगताप उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार। यापूर्वी संजय जगतापांनी मुंबईत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप नेत्यांची घेतली भेट। सुनील बागुल आणि मामा राजवाडींना मोठा दिलासा। दोघांवरील गुन्हे तक्रारदारानं घेतले मागे। दोघांकडून मारहाण झाली नसल्याचं तक्रारदाराकडून स्पष्ट। दोन्ही नेत्यांचा भाजप प्रवेश लवकरात लवकर होण्याची शक्यता। निवडणुकीमध्ये भाजप नंबर 1चा पक्ष ठरला पाहिजे। वर्षावरील बैठकीमध्ये फडणवीसांच्या सगळ्या आमदारांना सूचना। तुम्हाला पूर्ण ताकद मी देणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सूचना। पालकमंत्री नसल्यानं रायगडच्या विकास कामांवर परिणाम। खासदार सुनील तटकरेंची अप्रत्यक्ष कबुली। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, सुनील तटकरे यांच्याकडून अपेक्षा व्यक्त। पुण्यामध्ये उद्या प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसची बैठक। पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं मनोधैर्य टिकवण्यासाठी बैठकीचं आयोजन। सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची महत्त्वाची बैठक। संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनासाठी पक्षाची रणनीती ठरणार। पनवेलमध्ये भर पावसामध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले समाविष्ट झाल्यानं आनंदोत्सव। संजय शिरसाट यांच्यावर विविध प्रकारचे गंभीर आरोप केले जात असताना मंत्री संजय शिरसाट यांच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांची बॅनरबाजी।
गोदावरी नदीमध्ये रक्त मिश्रित पाणी सोडल्याचा आरोप, अवैध कत्तलखान्यांवर रक्त मिश्रित पाणी सोडल्याचा आरोप। आमदार विक्रांत पाटील यांनी केला आरोप, तर रक्त मिश्रित पाणी सोडलं असेल तर अधिकाऱ्यांवर कारवाई करणार, मंत्री उदय सामंतांचे पोलिसांना निर्देश। इंदापूरमध्ये प्रवीण गायकवाड यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी, तर झालेल्या प्रकाराचा बहुजन समाजानं नोंदवला तीव्र निषेध। धरती आबा योजनेमुळे आदिवासी कुटुंबाला फायदा, 100% लाभार्थ्यांना मदत देण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा। राज्यातील सीसीटीव्ही मेंटेनन्ससाठी एक एजन्सी निश्चित केली जाईल, मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन। रत्नागिरीमधील 51 सीसीटीव्हींपैकी 37 कॅमेरे बंद, भास्कर जाधवांची माहिती। महाराष्ट्र मध्यराष्ट्र बनतो आहे, विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका, परराज्यातून येणारी दारू थांबवली तर अधिक फायदा होईल, वडेट्टीवारांचं वक्तव्य। राज्यात सर्वांना घरं मिळावी यासाठी सरकारकडून विविध योजना, पंतप्रधान आवास योजनेतून आतापर्यंत 20 लाख नागरिकांना घरं, तर घरं मिळालेल्या नागरिकांना रेती वाटपही सुरू, विधानसभेत गोपीचंद पडळकरांची माहिती। पंतप्रधान आवास योजनेमध्ये दुजाभाव, सर्वांना समान न्याय द्यावा, राहुल कुल यांची मागणी, तर शहरी भागात योजनेअंतर्गत 2.5 लाख दिले जातात, तर ग्रामीण भागात 1,70,000 रुपये दिले जातात, अतुल सावेंची माहिती। भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अंधेरी पुनर्विकास प्रकल्पावरून जुंपली, मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न सुरू, अमित साटम यांचं विधानसभेत वक्तव्य। विधानसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये गोंधळ, वरुण सरदेसाई आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये विधानसभेत वाद, विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांच्या विरोधात आक्रमक। महाज्योतीला 1,000 कोटींचा निधी द्या, भाजप आमदार परिणय फुकेंची विधान परिषदेमध्ये मागणी, सारथी बार्टी आणि टार्टीच्या धर्तीवर पुरेसा निधी देण्याची फुकेंची मागणी। सारथी बार्टी आणि टार्टीच्या समान आणल्या जाणाऱ्या धोरणांचं काय झालं, परिणय फुकेंचा विधान परिषदेमध्ये प्रश्न, धोरणासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काम सुरू असल्याची सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांची माहिती। महाराष्ट्रामध्ये भाजप आणि महायुती सक्षमपणे काम करते, मराठीचं हितही महायुती सक्षमपणे सांभाळते, आमदार अतुल भातखळकर यांचं वक्तव्य। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले किंवा नाही आले, विधानसभेप्रमाणे पालिका निवडणुकीत देखील निकाल लागणार, अतुल भातखळकरांनी बोलून दाखवला विश्वास। राज्यात जनसुरक्षा सोबत धनसुरक्षा कायदा आणला पाहिजे, एमपीडी कायद्यामध्ये अनेक त्रुटी, सुधीर मुनगंटीवार यांचं स्पष्टीकरण। महसुलाच्या नावाखाली 328 मद्य परवाने दिले जाणार, आमदारांना दारूची दुकानं वाटण्याची ही रचना, अंबादास दानवेंचा आरोप, तर महाविकास आघाडी याचा विरोध करणार, दानवेंचा इशारा। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारचं लक्ष नाही, सरकार आल्यापासून 8,000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जनता सरकारला योग्य धडा शिकवेल, अंबादास दानवेंची टीका। आमदार उपहारगृहाचं कंत्राट सरकारनं नवीन व्यक्तीला द्यायला हवं होतं, मात्र परवाना संपल्यानंतरही सरकारनं कंत्राट त्याच व्यक्तीला दिलं, अंबादास दानवेंची टीका। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या राजकीय भूमिका वेगळ्या, ते एकत्र आले तरीही स्थानिक स्वराज्य संस्था महायुतीच जिंकेल, चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास। तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा सरकारचा निर्णय, अधिवेशन संपण्याआधी एसओपी काढून नवीन नियमावली जाहीर केली जाणार, नागरिकांना घर बसल्या नोंदणी करता येईल अशी प्रणाली सुरू करणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचं समर्थन करत नाही, अशा प्रकारचा हल्ला योग्य नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरोप फेटाळले। हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे, आपण कोणत्याही पोलिसांना फोन केला नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती। माडाच्या घरांसंदर्भात आमदारांसाठी वेगळा नियम नाही, सर्वसामान्यांना असलेलीच किंमत आमदारांनाही असेल, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य। कुर्ल्यातील अनधिकृत हॉटेलच्या मुद्द्यावर विधानसभेत चर्चा, अनधिकृत बांधकामांना 351 नोटीस बजावल्या, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती, अनधिकृत बांधकामांच्या वरील कारवाई प्रक्रियेमध्ये बदल करण्याची गरज, मिसाळ यांची मागणी। कॅन्टीनचं कंत्राट मराठी माणूस किंवा बचत गटाला मिळायला हवं होतं, 4ही ठिकाणचं कंत्राट बाहेरच्या लोकांना दिलं जाणं हा संशोधनाचा विषय, अमोल मिटकरींची टीका। राज्यातील महसूल वाढीसाठी तब्बल 10 वर्षांनी मद्य परवाने दिले जाणार, ते अधिकृतच असतील, अमोल मिटकरींचं वक्तव्य। लाडकी बहिणी योजनेच्या मुद्द्यावरून विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, फलक हातात घेऊन विरोधकांची जोरदार घोषणाबाजी।
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये 18 दिवस राहिल्यानंतर भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्यासह 4ही अंतराळवीर पृथ्वीवरती सुखरूप परतले. ॲक्सिओम 4 या अंतराळ मोहिमेतील सदस्य 18 दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये राहिले. अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परतल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात आलं. तसंच यावेळी शुभांशु शुक्ला यांच्या आई वडिलांना देखील आनंद अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत दिली प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींनी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि त्यांच्या ऐतिहासिक अंतराळ मोहिमेतून पृथ्वीवरती परतले असल्यानं अभिनंदन केलं. पुण्यात 14 हरणांचा दुर्दैवी मृत्यू. गेल्या 4 ते 5 दिवसांमध्ये 14 हरणांचा मृत्यू झाल्यानं खळबळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये गावगुंडांचा धुमाकूळ. विठ्ठलनगर परिसरामध्ये 5 ते 7 वाहनांची तोडफोड. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बुलढाण्यामध्ये टायरच्या दुकानाला भीषण आग. घटनेत दुकानातील लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक. सीएसएमटी स्थानकाच्या जवळ डबल डेकर बसला आग. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पुण्यात तळजाई टेकडीवर पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांना मारहाण. मुलीची पैलवानांनी छेड काढल्याचा आरोप. नंदीग्राम एक्सप्रेसला आग लागल्याचं लक्षात येताच लगेच भिजवण्यात आली. मोठी दुर्घटना टळली. पनवेलमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे जनजीवन विस्कळीत. ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात. रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं झोडपलं. रात्रीपासून संगमेश्वर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. संगमेश्वर तालुक्यात 142 मिलीमीटर पावसाची नोंद. कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाला सुरुवात. पावसाचा जोर कायम राहिला तर सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता. मुंबईतील मुसळधार पावसामुळे विमान वाहतूक विस्कळीत. विमानांच्या वेळापत्रकामध्ये तात्पुरता बदल. इंडिगो एअरलाइन्सची ट्विट करत माहिती. मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस. पावसानं अंधेरी सबवे पाण्याखाली. पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारी वाहतूक सेवा बंद. नागरिकांचे मोठे हाल. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात. पावसामुळे पेरणी झालेल्या पिकांना जीवनदान. मुंबई गोवा महामार्गावर पाणीच पाणी. महामार्गावरून वाट काढताना वाहन चालकांना नाहक त्रास. रायगडच्या महाड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. सावित्री नदीनं इशारा पातळी ओलांडली. महाडच्या बाजारपेठेत पाणी शिरण्यास सुरुवात. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. वसई विरारमध्ये सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू. सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात. पुढील 3 तासात मुसळधार पावसाची शक्यता. पुणे आणि साताऱ्यामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. पुणे जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी. मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील 6 तालुक्यांमध्ये शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. अनेक भागामध्ये जनजीवन देखील विस्कळीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पावसाची धुवांधार बॅटिंग. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 70 मिलीमीटर पावसाची नोंद. पुण्यातील काही भागामध्ये जोरदार पाऊस. शिवणे वारजे खडकवासला भागामध्ये मुसळधार पाऊस. शहरामध्ये ढगाळ वातावरण. नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस. ठाणे बेलापूर मार्गावर पाणीच पाणी. मुसळधार पावसाचा वाहतुकीवर परिणाम. मुसळधार पावसानं वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली. नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्यावर पोलिसांचा पहारा. किनवट तालुक्यातल्या प्रसिद्ध धबधब्यावर पोलिसांचा बंदोबस्त. सुरक्षा कठडी नसल्यानं स्टंटबाज उतरतात नदीपात्रामध्ये. मुंबईमध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात. मुंबई उपनगरामध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या सरी. तर हवामान खात्याचा अंदाज. कराडमध्ये पावसाचा जोर वाढल्यानं कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडले. 5000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम. रोहा नागोठणे मार्गावर दरड कोसळली. मार्गावरील वाहतूक झाली ठप्प. रायगडच्या पोलादपूर तालुक्यामध्ये पावसाची धुवांधार बॅटिंग. सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात. पुढील 3 ते 4 तासात रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज. रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला. अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस. 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं पुनरागमन.
सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला. घाटमाथा परिसरामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस. कोयना धरणातून 5000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सोडणार. पुण्यातील काही भागामध्ये पावसाला सुरुवात. शिवणे, वारजे, खडकवासला भागामध्ये सकाळपासून धुवांधार पाऊस. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी तर 24 तासामध्ये पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये 3 फुटांची वाढ. सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचं दमदार पुनरागमन. शहर परिसरामध्ये आणि डोंगर माथ्यावर जोरदार पाऊस. संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पहिल्यांदाच माऊलींच्या आळंदीमध्ये जाणार. दशमीच्या दिवशी पालखी आळंदीमध्ये मुक्कामी असणार. तर संत तुकाराम महाराज संस्थाननं घेतला ऐतिहासिक निर्णय. नवी मुंबईतील भाजी मार्केटमध्ये भाज्यांची आवक कमी. भाजीपाल्यांचे दर झपाट्यानं वाढले. सध्या 120 ते 180 रुपयांपर्यंत भाजीपाल्यांच्या दरामध्ये मोठी वाढ. जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून देशभर साजरा. स्किल इंडिया आत्मकौशल्याच्या जोरावर दौलवाड गावमध्ये 97 बेरोजगारांनी मिळवला रोजगार. 21 जुलैपासून जनावरांचा व्यापार करणार नाही. कुरेशी समाजाचा ऐतिहासिक निर्णय. अमरावतीमध्ये पार पडली कुरेशी समाजाची बैठक. कारवाईला कंटाळून घेतला निर्णय. माढा कार्यालयावर पत्राचाळीच्या रहिवाशांची निदर्शनं. निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात रहिवाशांची निदर्शनं. मोठ्या संख्येनं रहिवाशी मोर्चामध्ये सहभागी. माढा कार्यालयाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात. कुडाळ मालवण तालुक्याला जोडणारा मुख्य मार्ग खड्डेमय. अपघातांना निमंत्रण. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं मात्र दुर्लक्ष. निंबाज राहीय सरनोबत 8 वर्ष पगारापासून वंचित. जागतिक स्तरावर देशाचा झेंडा फडकवून देखील पगार नाही. राज्य सरकारच्या वतीनं अद्याप फक्त आश्वासनच. बाप्पांच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज. गणपतीसाठी कोकणात 5000 जादा बसेस धावणार. 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान जादा गाड्या सोडणार. एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईकांची माहिती. मुंबई मेट्रो ट्रेनच्या फेरीमध्ये वाढ. 3 नवीन ट्रेनसह 21 अतिरिक्त फेऱ्या. नियमित 350 फेऱ्या होणार. वाढत्या प्रवासी संख्येची गरज लक्षात घेता बुधवारपासून मेट्रोच्या सेवांमध्ये वाढ. उद्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा होणार. प्रक्षाळ पूजेनंतर विठुरायाचं दर्शन 24 तास बंद राहणार. नाशिक गुजरात अंबिका नदीवरील पुलाची दुरावस्था. गुजरात सरकारकडून जुन्या पुलांचं करण्यात आलं ऑडिट. तर ऑडिट नंतर रस्ता अवजड वाहनांसाठी बंद. चंद्रपुरातील 56 गटांसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर. केवळ एका गटामध्ये बदल तर इतर प्रस्थापितांना दिलासा. कल्याण डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारत प्रकरणी इमारतीमधील रहिवाशांचं आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलन. रहिवाशांना घरं रिकामी करण्यासाठी पालिकेची पुन्हा नोटीस. टेस्ला इलेक्ट्रिक कार कंपनीचं देशातलं पहिलं शोरूम मुंबईमध्ये सुरू. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन. देशातील स्मार्ट कारचं शोरूम महाराष्ट्रात. ही महाराष्ट्र आणि मुंबईकरांसाठी मोठी आणि अभिमानाची गोष्ट. ईव्ही उत्पादनासाठी महाराष्ट्राला पसंती. मुख्यमंत्र्यांकडून आनंद व्यक्त. नांदेडच्या इस्लामपूर येथील सहस्रकुंड धबधब्यावर पोलिसांचा पहारा. धबधब्यावर पर्यटकांची स्टंटबाजी पाहता सुरक्षेसाठी आता पोलिसांकडून विशेष दक्षता. छत्रपती संभाजीनगरमध्ये आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी घेतली जिल्हाधिकारी आणि परिषदेच्या सीईओंची ऑनलाईन बैठक. निवडणुकीचा घेतला आढावा. मुंबईच्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा. 1.5 लाख जणांवर कारवाई तर 3 कोटी 11 लाख रुपयांचा दंड वसूल. पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पोलखोल. सुकेळी खिंडीजवळ साचलं पाणी तर वाहन चालक त्रस्त. धाराशिवमध्ये एकाच दिवशी 15 लाखांहून अधिक वृक्ष लागवडीचा रेकॉर्ड होणार. QR कोडच्या माध्यमातून होणार वृक्षांची नोंद. कोल्हापूरमध्ये पालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन. 2 महिने पगार न झाल्यामुळे कर्मचारी आक्रमक. गोंदियामध्ये रस्त्याला 3 महिन्यातच भगदाड. पहिल्याच पावसाळ्यामध्ये वाहून गेला रस्ता. रस्ता पुन्हा दुरुस्त करण्याची स्थानिकांची मागणी. पुण्यातील शिवनेरी, राजगड आणि लोहगड किल्ल्यांचा संवर्धन विकास आराखडा तयार केला जाणार. वारसा यादीमध्ये समाविष्ट या किल्ल्यांवर पर्यटन वाढवण्यासाठी प्रशासन पुढाकार घेणार.
होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचार करण्यास स्थगितीच्या विरोधात होमिओपॅथी डॉक्टर आक्रमक. स्थगिती न उठवल्यास राज्यभरातील 1 लाख डॉक्टर आझाद मैदानामध्ये आंदोलन करणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये सीए फर्मवर आयकर विभागाची धाड. आयकर विभागाची सोमवारी देशभरात 150 पेक्षा अधिक ठिकाणी धाड. मुंबईतील धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी मुबलक पाणीसाठा. मुंबईच्या धरणांतील पाणीसाठा 75.79%वर. धरण भरल्यानं मुंबईकरांना दिलासा. सोलापुरातील शिरवळ धुबधुबी प्रकल्पामध्ये उजनी धरणाचं पाणी. आमदार सुभाष देशमुखांच्या हस्ते जलपूजन. बुलढाण्यातील तहसील कार्यालयामध्ये नायब तहसीलदाराची भरती न केल्यानं नागरिकांना त्रास. कार्यालयामध्ये केवळ तहसीलदारांचीच नियुक्ती. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये कराड शहर देशात अव्वल. दिल्लीमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्काराचं वितरण होणार. कराड पालिकेनं सलग 6व्यांदा पटकावला पुरस्कार. तुळजापूरमध्ये चोरट्यांची अनोख्या पद्धतीनं चोरी. दुकानामधून 15 लाख रुपयांचे मोबाईल केले लंपास. चोरीचा संपूर्ण कारनामा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. तुळजापूर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. ई बाईक टॅक्सीच्या विरोधात आज मुंबईमध्ये आंदोलन. पुण्यातून 2000 चालक आंदोलनामध्ये सहभागी. तर मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलन. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य. नागरिक, शेतकरी आणि शाळकरी मुलांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. कबुतरांसाठी नागरी वस्तीच्या बाहेर उद्यानं उभारणार. मंत्री उदय सामंतांची माहिती. कबुतरखाने बंद केल्याच्या घोषणेनंतर कबुतरांमुळे होणाऱ्या संभाव्य समस्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय. मुंबईच्या लोकलमध्ये गेल्या 8 वर्षात 8,273 प्रवाशांनी जीव गमावला. रेल्वे रुळावर अतिक्रमण. ट्रॅक ओलांडताना रेल्वेतून पडल्यानं प्रवाशांचा मृत्यू. अहिल्यानगर शहरातील 3 बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल. महापालिका आरोग्य विभागाची कारवाई. वैद्यकीय पदवी नसतानाही उपचार करण्यात येत असल्याचं समोर. आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप बागल यांची तक्रार. उच्च महाविद्यालयामध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक. वर्गातच असेल बायोमेट्रिकची मशीन. पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट वसतिगृह मिळावं या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन. उल्हासनगर पालिकेसमोर मुख्य रस्त्यावर प्रहार. जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांचं भर. पावसामध्ये रास्ता रोको आंदोलन. जोपर्यंत पालिका आयुक्तांकडून निर्णय होत नाही तोवर आंदोलन असंच सुरू ठेवण्याचा दिव्यांगांचा पवित्रा. अमरावतीमध्ये आझाद समाज पार्टी आक्रमक. जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात निदर्शनं. जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.